मराठी मतदार कुणाला आधार प्रश्न विचारला जातोय मुंबईमध्ये। नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे, स्पेशल बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। हा प्रश्न मुंबईमध्ये विचारला जातो, याचं कारण आहे लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीला आणि महाविकास आघाडीला मुंबईमध्ये किती मतं मिळाली याची आकडेवारी मांडली आणि मुंबईमधला मराठी मतदार हा महाविकास आघाडीपासून दूर चाललाय असं वक्तव्य केलं। त्यानंतर आपल्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी ही आकडेवारी पुढे केली आणि मुंबईमध्ये आगामी विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्तानं जर मराठी मतदार महाविकास आघाडीपासून दुरावला जाणार असेल तर मग महाविकास आघाडीचे अधिकचे खासदार निवडून येऊन सुद्धा महाविकास आघाडीला फटका बसणार की तोटा होणार याची चर्चा सुरू झाली। याच संदर्भात आपल्यालाही काही प्रश्न उपस्थित करायचे आहेत, पण त्या अगोदर पाहूयात की मुंबईमध्ये लोकसभेला कुणी किती जागा जिंकल्या आणि कुणाला किती मतदान झालं। मुंबईमध्ये लोकसभेच्या निवडणुकांचा विचार केला तर मुंबईमध्ये आहेत 6 लोकसभेचे मतदारसंघ। 6 मतदारसंघांपैकी महायुतीमध्ये 2 मतदारसंघांमध्ये महायुतीचे खासदार निवडून आले तर 4 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले। मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर पश्चिम या 2 मतदारसंघांमध्ये महायुतीचे खासदार निवडून आले तर महाविकास आघाडीचे खासदार इतर 4 मतदारसंघांमध्ये निवडून आले। यापैकी 1 खासदार काँग्रेसचा आहे आणि 3 खासदार शिवसेनेचे आहेत, शिवसेना ठाकरे गटाचे। मुंबईमधल्या मतांची जर आकडेवारी आपण पाहिली, जी आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेली आहे आणि ज्या आधारे त्यांनी हा दावा केलाय, महायुतीला मुंबईमध्ये मिळालेल्या मतांची आकडेवारी आहे 26,67,633 आणि महाविकास आघाडीला मुंबईमध्ये मिळालेल्या मतांची आकडेवारी आहे 24,62,409। याचा अर्थ महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला मुंबईमध्ये 2,05,224 मतं जास्त मिळाली। जरी 2,05,224 मतं जास्त मिळालेली असली महायुतीला, तरी महायुतीला जागा मात्र मुंबईमध्ये कमी मिळाल्यात। मुंबईमध्ये महायुतीला जागा मिळाल्यात 2 आणि महाविकास आघाडीला जागा मिळालेल्या आहेत 4, म्हणजे जास्त मतं महायुतीला पण कमी जागाही महायुतीला। मराठी बहुल मतदारसंघ, ज्या मराठी मतदारांनी महायुतीची साथ धरली आहे, महाविकास आघाडीची साथ सोडली आहे असं म्हटलं जातंय, तर मुंबईमधले काही मराठी बहुल मतदारसंघ कुठले आहेत आणि तिथली आकडेवारी काय सांगते मतांची ते बघूयात। मराठी बहुल मतदारसंघांपैकी एक आहे वांद्रे पूर्वचा मतदारसंघ। इथे महायुतीला मतं मिळालेली आहेत 47,551, महाविकास आघाडीला 75,000। दुसरा मतदारसंघ आहे वरळीचा। महायुतीला मतं मिळालेली आहेत 58,129, महाविकास आघाडीला मतं मिळालेली आहेत 64,844। इथे मात्र महाविकास आघाडीला आघाडी मिळालेली आहे। आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ। शिवडी मतदारसंघामध्ये महायुतीला मतं मिळालेली आहेत 59,150 तर महाविकास आघाडीला मतं मिळालेली आहेत 76,053। वडाळा मतदारसंघामध्ये महायुतीला मतं मिळालेली आहेत 59,740 आणि महाविकास आघाडीला मतं मिळालेली आहेत 49,144। जोगेश्वरी मतदारसंघामध्ये महायुतीला मतं मिळालेली आहेत 72,118 आणि महाविकास आघाडीला मतं मिळालेली आहेत 83,409, म्हणजे महाविकास आघाडीला अधिक मतं मिळालेली आहेत। भांडूपमध्ये महायुतीला मिळालेली आहेत 75,669 मतं आणि महाविकास आघाडीला मिळालेली आहेत 79,117 मतं। विक्रोळीमध्ये महायुतीला मिळाली 52,807 मतं, महाविकास आघाडीला मिळाली 68,672 मतं। हे सगळे मराठी बहुल भाग आहेत, ज्यातल्या बहुतेक भागांमध्ये महाविकास आघाडीला जास्त मतं मिळालेली आहेत, पण माहीम या मराठी बहुल मतदारसंघामध्ये मात्र महायुतीला 69,458 मतं मिळाली तर महाविकास आघाडीला 55,498 मतं मिळाली आहेत। मागाठाणे मतदारसंघामध्ये महायुतीला 1,01,321 मतं मिळाली तर महाविकास आघाडीला 55,413 मतं मिळाली। शिवसेनेचे आमदार आहेत या मतदारसंघामध्ये। घाटकोपर पूर्व मतदारसंघामध्ये महायुतीला 83,231 मतं मिळाली आणि महाविकास आघाडीला 49,622 मतं मिळाली। इथेही महायुतीला सगळ्यात जास्त मतं मिळाली।
आणि एकूण जर मराठी बहुल मतदारसंघांचा, या विधानसभा मतदारसंघांचा विचार केला जिथे लोकसभेला किती मतं पडली त्याची आकडेवारी आपण पाहिली तर एकूण आकडा पाहिला तर महायुतीला 6,79,174 मतं मिळाली आणि महाविकास आघाडीला 6,56,785 मतं मिळाली. म्हणजे 2,000 पेक्षा जास्त मतं ही महायुतीला मिळाली मराठी बहुल मतदारसंघांमध्ये. म्हणजे एकूण मतदारांनी केलेल्या मतदानाचा विचार केला तर महायुतीला मतं 2 लाखांपेक्षा अधिकशी मिळालीत महाविकास आघाडीपेक्षा. आणि मराठी बहुल मतदारसंघांची जर आपण साधारण ढोबळमानाने आकडेवारी पाहिली तर तिथे सुद्धा महायुतीला एकूण आकडेवारीमध्ये आघाडी मिळताना दिसते. पण वेगवेगळ्या मतदारसंघांचा विचार केला तर वेगवेगळ्या मतदारसंघांपैकी काही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा मतं जास्त आहेत. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय की मुंबईमधल्या मराठी मतदारांची साथ नेमकी कुणाला. याच प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, प्रवक्ते आणि आमदार सचिन अहिर आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन. आपल्या दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत या चर्चेमध्ये. सचिन अहिरजी, जी आकडेवारी मी सांगितली ती तुमच्याकडे सुद्धा असेल. मुंबईमधले नेते आहात, बरेच वर्ष तुम्ही मुंबईचं प्रतिनिधित्व करताय. ही आकडेवारी तुम्हाला आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं आणि खास करून महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं सोपी वाटते की आव्हानात्मक वाटते? नाही, हे एक नरेटिव्ह बनवण्याचा खेळ चाललेला आहे. तेव्हा असा एक प्रचार केला जातोय की मराठी मतच नाही मिळाली. आता तुलनात्मक निघाली तर पहिलं तर असं होतं की मराठी मतच नाही मिळाली असं एक नरेटिव्ह केलं गेलं. तुम्ही आता या आकडेवारी दाखवल्या त्या मी अजून करेक्शन करू इच्छितो. काही मतदारसंघ जसं घाटकोपर ईस्ट जे राम कदमांचा मतदारसंघ आहे तो त्यामध्ये ऍड केलेला नाहीये. तुम्ही केला असेल तर पराग चजीचा केला असं मला वाटतं. पण एनिवेज तो एक भाग जरी आपण जर पकडला तर माहीममध्ये तुम्ही जे करताय ते माहीममध्ये दादरचा एक भाग आहे. पण त्यात माहीम दर्गा आणि तो मुस्लिम वस्ती हा पण मोठ्या प्रमाणावरती जो धारावीपर्यंत जातो. तर तो एक त्याच्यातला एक भाग आहे. आणि म्हणून ती जी आघाडी आम्हाला किंवा त्यांना दिसते. ओव्हरऑल जर तुम्ही जर असं बघितलं असेल तर निवड फक्त काही ठराविक समाजाची किंवा ह्याच्यात मिळून घेऊनच मतं आम्हाला मिळालेली असा जो नरेटिव्ह तयार करून परत एक हिंदू मुस्लिम वाद पहिला तयार केला गेला. आता परत मराठी वर्सेस इतर हा तयार करण्याचं काम केलेलं आहे. आता मुलुंड सारख्या भागामध्ये बाहुबल्य जो असलेला गुजराती समाज आहे तिकडे 60,000 मताची आघाडी त्यांना मिळाली. पण 40,000 मतं आम्हालाही मिळाली ना. मग ती 40,000 मतं कोणाची? जर सेगमेंट वाईज जर तुम्ही जर पाहिलं आणि जर ओव्हरऑल तुम्ही पाहिलं, कारण हे तुम्ही मराठी बाहुबल्य असलेल्या विधानसभेवाईज दाखवताय पण बाकीच्या मतदारसंघामध्ये पण मराठी बाहुबल्य आहे ना. त्याचा जर आकडा जर आपण घेतला तर नक्कीच तो आकडा तुलनात्मक खूप पुढे राहील. ती लगेच काय बूथ वाईज तुम्हाला करता येत नाही. जसं आता मागटणेचं उदाहरण आहे. मागटणेमध्ये जर पूर्ण जसं पियुष गोयलजी तिकडे होते, भूषणजी यांची उमेदवारी खूप लेट झाली. बीजेपीचा तो गड केला गेला होता, युतीचा कॉम्बिनेशन होता हिंदुत्व आणि मोदीजींचा, म्हणून तो मतदार स्वाभाविक आहे तो तिकडे गेला. आणि तो असं नाही का नाही जात आहे, तर तिकडे नक्कीच चिंतेची बाब आहे. पण ह्याचा अर्थ असं नाही नरेटिव्ह करून चालेल का व सर्वच मतदार हा आमच्यापासून थोडा वेगळं होतोय, हे चुकीचा नरेटिव्ह होईल असं मला वाटतं. बरं नवनाथ, हे नरेटिव्ह सेट केलं जाते असा आरोप तुमच्यावर होतोय आणि त्याच्यासाठी जी आकडेवारी तुम्ही सादर करताय ती सोयीनं सादर केली जाते असंही त्यांच्या बोलण्यातनं प्रतीत होते. काय म्हणणं आहे भाजपचं यावर? कविता, मुंबई कोणाची या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ग्राफिक्स मधनं जे आकडेवारी दाखवलं त्याच्यामध्ये स्पष्ट दिसते. जरी आम्हाला जागा कमी मिळत असल्या तरी मराठी माणूस हा भारतीय जनता पार्टी आणि महायुती सोबत आहे. ही आकडेवारी भारतीय जनता पार्टीची नाही आहे, ही आकडेवारी निवडणूक आयोगाची आहे, जिथं लोकांनी मतदान केलंय ती आकडेवारी आहे. त्यामुळे ही भारतीय जनता पार्टीची आकडे आणि भारतीय जनता पार्टी चुकीचे आकडे सांगून वेगळा नरेटिव्ह सेट म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. ही निवडणूक आयोगाकडनं ऑफिशियल आलेली आकडेवारी आणि तुम्ही ती दाखवतायत. मुळामध्ये भारतीय जनता पार्टी 2017 साली शिवसेना आणि भाजप वेगवेगळी लढली होती. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने मुंबईमध्ये आपल्या एकट्याच्या जीवावर काय ताकद आहे हे दाखवून दिली आहे, हे महाराष्ट्राने त्यावेळेला बघितलं. त्यावेळेला मुंबई महापालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही लढा दिला आणि आम्ही शिवसेनेच्या बरोबरीने नगरसेवक जिंकून आणले होते. याही वेळेला मुंबईमध्ये आपण आमदारांचा विचार केला तर मुंबईमध्ये आमच्या आमदारांची संख्या देखील शिवसेनेच्या तुलनेमध्ये जास्त आहे. आणि आता जरी आम्हाला खासदारकीमध्ये कमी आले असते तरी मतदारांची जर का टक्केवारी बघितली आणि एकूण मतदार बघितलं तर 2 लाख मतं ही मराठी माणसाची आणि मुंबईकरांची आम्हाला जास्त मिळत आहेत. आणि मुंबईकरांची साथ ही महायुतीला, भारतीय जनता पार्टीला बघायला मिळतं. खास करून एका विशिष्ट पट्ट्यामध्ये विशिष्ट समाजाची मतदान मात्र
शिवसेनेला जास्त मिळाले. घाटकोपर मिहीर कोटेच्या यांच्या मतदारसंघाचं उदाहरण घेतलं तर तिथून जे उमेदवार ते एकट्या मानखुर्दमुळे त्यांचा पराभव झाला. जवळपास 80,000ची लीड मानखुर्दमध्ये संजय दिना पाटील यांना मिळाली आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा पराभव झाला. अशाच पद्धतीनं उज्ज्वल निकम यांच्या मतदारसंघाचा विचार केला तरी चांदिवली एका भागामध्ये, कुर्ल्याच्या काही भागामध्ये ज्या पद्धतीने वर्षा गायकवाड यांना लीड मिळाली आणि उज्ज्वल निकम यांचा अतिशय थोडक्या कमी अधिक मतांनी पराभव झालाय. त्यामुळं मराठी माणसाची साथ ही भारतीय जनता पार्टीला 2017 साली राहिलेली आहे, 2014 साली झालेली आहे, 2019 साली देखील राहिलेली आहे आणि आता देखील भारतीय जनता पार्टी सोबत मराठी माणूस आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील मुंबईकर महायुतीला साथ देतील याच्यामध्ये अजिबात शंका नाही. आणि महापालिका निवडणुका जेव्हा केव्हा होतील, कालच आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट केलं, महापालिका निवडणुकीत जेव्हा केव्हा होतील तेव्हा भारतीय जनता पार्टीचा भगवा हा आणि महायुतीचा भगवा या मुंबई महापालिकेवर निश्चितपणे फडकताना आपल्याला दिसेल. नवनाथ, प्रश्न आकड्यांचा नाहीये, प्रश्न त्या आकड्यांमधनं काय अर्थ काढले जातात त्याचा आहे. त्यातला पहिला प्रश्न माझा असा आहे की मुळात जी मतं जास्त आलेली आहेत ती फक्त मराठी मतं आमच्याकडे जास्त आलेली आहेत, हे कशावरून? मुंबईमध्ये गुजराती राहतात, मारवाडी राहतात, उत्तर भारतीय राहतात, मराठी राहतात, मुस्लिम राहतात, सगळे राहतात. मग आलेली मतं जास्त ही मराठी आमच्याकडे आलेली आहेत आणि गेलेली मतं जास्त ही मुस्लिम किंवा इतर समुदायाची आहेत. जरी तुम्ही स्पष्टपणे बोलत नसलात तरी मी सांगते, हे कशावरून? मग हा नॅरेटिव्ह करण्याचा भाग नाहीये का? त्याचं स्पष्टच आहे. शिवाजीनगर मानखुर्द मध्ये जो भाग आहे, शिवाजीनगर मानखुर्द मध्ये 81,000ची लीड मिळते, तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे. तिथे कोण राहतं त्याला वेगळं सांगायचं काय गरज आहे? तर ते आपल्या त्या भागामधून करते. आम्हाला मराठी माणसाची मतं मिळाली, आम्हाला उत्तर भारतीय माणसाची देखील मतं मिळाली, आम्हाला मारवाडी गुजराती या समाजाची देखील मतं दिली. भारतीय जनता पार्टी हे सर्वांना सोबत घेऊन जाणारी पार्टी आहे, त्यामुळे भाजपला साथ दिली. पण यावेळेला मुंबईमध्ये एका विशिष्ट समाजानं आणि ज्या पद्धतीनं एका विशिष्ट समाजाच्या प्रति मला एक सांगा, तर शिवाजीनगर नाही तुमचं मतदान कुठे आहे मुंबईमध्ये? शिवाजीनगर मानखुर्दमध्ये कुणाला लीड मिळाली? नाही तुमचं मतदान कुठे आहे मुंबईमध्ये? कुणाला? शिवाजीनगर मानखुर्दमध्ये कुणाला? कविता राणे. शिवाजीनगर मानखुर्दमध्ये कुणाला लीड? नाही तो लीड आहेच ना, ती निवडणूक आयोगाने दिलेली आकडेवारी आहे. मी तुम्हाला विचारते, तुमचं मतदान कुठे आहे मुंबईमध्ये? मुंबईमध्ये सगळीकडे भारतीय जनता, आपण सगळ्या मतदारसंघात बोरिवली पासून घाटकोपर पूर्वपर्यंत ही तुमचीच आकडेवारी सांगते. नाही माझा प्रश्न तुम्ही टाळताय, माझा प्रश्न तुम्ही टाळताय. याचं कारण असं आहे नवनाथ की आपण हे ध्रुवीकरण करतोय, जे ध्रुवीकरण मुंबईच्या भवितव्यासाठी योग्य आहे का याचा विचार आपण केला पाहिजे. जो प्रश्न तुम्ही टाळताय त्याच्यावर मी विचारते. सचिन अहिरजी, प्रश्न टाळायचा विषयच नाही. कविता राणे माझं उत्तर घ्या. प्रश्न टाळायचा, मी येते तुमच्याकडे परत. सचिन अहिरांचा मुद्दा पूर्ण करून घेऊयात. सचिन अहिरजी, काय झालेलं आहे, मुंबईची भारतीय जनता पार्टी म्हणजे नेमकं कोण चालवतं हा एक विश्लेषणाचा भाग आहे. आणि असं त्यांची अशी परिस्थिती झाली आहे, गिरग्या तुम्ही टांग उपर. आणि त्याला कारण असं आहे की ते नरेटिव्ह सेट करतायत की आम्हाला जास्त मतं मिळाली, पण त्यांचे हे लक्षात येत नाही आहे की फक्त उत्तर मुंबईमध्ये तुम्हाला 1,00,000-1.5 लाखाची लीड आहे. ती मतं तुम्ही पकडून तुम्ही पूर्ण मुंबईचा आढावा करताय का? 4 सीट्स तुम्ही पडलात ते त्याची चर्चा होत नाहीये. हा झाला एक भाग. आता कुलाबा सारखा मतदारसंघ मी म्हणतोय, कुलाबा सारखा मध्ये गिरगाव येतोय. आता गिरगावमध्ये काय मराठी माणसं राहत नाही का? मग ती मतं तुम्ही बूथ वाईज बघा कोणाला मिळाली. मग तिकडे आघाडी त्यांना आहे, मी हेही तुम्हाला सांगतो, कुलाब्यामध्ये आघाडी त्यांना आहे जर आपण कॅल्क्युलेशन वाईज केलं तर. पण मी जे विश्लेषण करायला विधानसभा न्याय जर बघताय एवढ्या पुरताच मलबार हिलला पण आहे ना, मी तेच बोललो, कुलाबेला आहे, मलबार हिलला पण आहे, उमरखाडीला पण आहे. उमरखाडीमध्ये जर तिकडे दुसऱ्या बाजूला जर गेला तर मराठी बाहुबल्य आहे, पद्मशाली समाज आहे, तेही आहे मुंबादेवीमध्ये. तर आपण त्यांना काय आपण बाजूला ठेवतो का? तर सोयनुसार हे का करतायत? कारण ह्यांना परत आगामी नगरपालिका असेल किंबहुना विधानसभेमध्ये बोलायला काहीच जागा मुंबईमध्ये राहिली नाही का? एवढी मुंबईमध्ये यांची ताकद, एवढा इन्फ्रास्ट्रक्चर, ह्यांच्यात मुंबईच्या अध्यक्षामध्ये किती लीड मिळाली हा बघा. त्या बाकीच्या भागांमध्ये जे आमदार जे आहेत ते 2 आमदारांमध्ये तिकडे पण मायनस ते झालेले ते बघा. हे त्यांना काय कशा तरी देखील बगल काढायचे म्हणून हा एक वेगळं नरेटिव्ह आणून घेऊन हा मुंबईमध्ये एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न होतोय. आणि आपण म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक समाजाची मतं प्रत्येक राजकीय पक्षाला अशी असतात. आशिष शेलारजी ज्यावेळी जाऊन कुरेशी समाजामध्ये सांगतात तुम्हारे लिए आज से मैं आशिष कुरेशी हूं, त्यावेळी हे ध्रुवीकरण आम्ही नाही केलं का बा ते बोलतायत का बोलतायत म्हणून घेऊन.
ज्यावेळी तुम्ही मस्जिदीमध्ये जाता त्यावेळी त्यांना इमामांना भेटता हे भेटता त्यावेळी करता त्यांचे प्रश्न समजून घेता, कारण राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना तुम्हाला करावंच लागेल आणि ते चुकीचं आहे असं आमचं अजिबात मत नाही. पण ज्यावेळी दुसऱ्यावर वेळ येते त्यावेळी लगेच तुम्ही सांगता. आता जे शिवाजी मानकुडचा बोलतायत, शिवाजी मानकुडमध्ये 88,000ची लीड दिली. मी स्वतः ती मतदारसंघाला मॉनिटर करतोय. 8.5 ते 9 वॉर्डाचे आहेत आणि वॉर्डामध्ये आश्चर्य असे आहेत की 4 ते 5 नगरसेवक हे मराठी आहेत. 9 पैकी म्हणजे तिकडे समाजवादीचे नगरसेवक आहे, शिवसेनेचे 3 आहेत, एक आमच्यातूनच राहुल शेवाळे यांच्या ज्या मला वाटते कोणतरी नातेवाईक आहेत ते गेले त्यांच्याकडे आहेत, बाकी आहेत. मग ते मराठी मतदार नाही आहेत का? आणि मग असं चित्र केलं जातं शिवाजी मानकुडमध्ये 88,000 मिळाली. मग आम्ही जर सांगितलं मुलुंडमध्ये 60,000 मिळाली, ती कोणाची मत आहे? काळा मराठीची आहेत काय गुजरात्यांची आहेत? असं आम्ही कुठे बोललो का? असं म्हणजे हे नरेटिव्ह तयार आहेत. 33,000 पराग शाह यांच्या मतदारसंघामध्ये घाटकोपर वेस्टला आहे, त्यामध्ये मराठी नाही आहेत का? रमाबाई आंबेडकर नगरपासून तर पोलीस कॅम्पपासून घाटकोपर पोलीस कॅम्प किंवा भटवाडी इटवाडी हे पूर्ण मराठी आहे. आणि मेजर मत त्याच्यामधली जी गुजराती समाजाची आहे तिकडे 33,000ची तुम्हाला आघाडी मिळाली. मग ते तुम्हाला बोलायला लाज का वाटते की हा त्यांची मतं मिळालेली आहे म्हणून? आम्ही काय चुकीचं बोललोय ना, आम्ही हे म्हणत नाही. आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतं दिलीत. वरिष्ठ जे असतील जे हायफाय मध्ये, कारण एक लक्षात तुम्हाला एक विश्लेषणसाठी घ्यावं लागेल की मोठ्या प्रमाणावरती मायग्रेशन पॉप्युलेशन हा वाढत चाललेला आहे. मुंबईमध्ये जे रिडेव्हलपमेंट होत आहेत, मुंबईमध्ये जे नवीन नवीन कन्स्ट्रक्शन होत आहेत, असंख्य असलं 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख मतदान. मी तुम्हाला फक्त वरळीचा आकडा सांगतो, 22,000 मतदार हा नवीन आलेला गेल्या 5 वर्षामध्ये. हाय राईज वाढलेले आहेत. एक फक्त लोडांचा टावर आहे तिकडे 2,500 घर आहेत. एक उदाहरण म्हणतो. सचिनजी, आपण नवनाथचा मुद्दा ऐकून घेऊया. नवनाथ, मी नाही बोलत आहे, तुम्ही नरेटिव्ह करतायत मराठीचा. काय विषय बोलले नाही. ज्या पद्धतीने सचिनजी, आता माझा ऐकून घ्या प्लीज. सचिनजी, ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं मतदान झाले आणि मुंबईकरांची साथ ही महायुतीला आपल्याला बघायला मिळते. 2 लाख जास्त मतं आम्हाला मिळालेली आहेत आणि आम्हाला फक्त मराठी नाही, मराठी बरोबर उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी या सगळ्या समाजाची सगळ्यांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीला साथ दिली आहे. भले आम्ही जागा कमी जिंकलेल्या आहेत, आम्ही का कमी जिंकलाय याचा आम्ही विश्लेषण करू. तुम्ही आशिषजींचा उल्लेख केला, ज्या वरळी मतदारसंघामध्ये स्वतः आदित्य ठाकरे नेतृत्व करतात, ज्या वरळी मतदारसंघामध्ये वर्षानुवर्ष तुम्ही नेतृत्व करतायत, त्या वरळी मतदारसंघामध्ये फक्त 6,000ची लीड शिवसेनेच्या खासदारांना मिळाली, हे देखील वास्तव आहे. त्यामुळे आकडेवारी आपण खोलामध्ये गेलो तर अनेक मुद्दे आपल्याला समोर येईल. वरळीमध्ये जी वरळी आपण मराठी माणसाची म्हणतो, वरळीमध्ये अनेक वेगवेगळ्या समाजाचे लोक राहतात, त्या वरळीनं यावेळेला भारतीय जनता पार्टी सोबत राहिलेली आहे. फक्त 6,000ची लीड, जिथं आदित्य ठाकरे वर्षानुवर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून सांगितले जात होतो, आदित्य ठाकरेंनी त्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात. आपले प्रवक्ते स्वतः सचिनजी आहिर तिथे राहतात, याच्याशिवाय राणेसाहेब त्या ठिकाणी तिथे राहतात. असं भक्कम गड सांगितला जात असताना देखील फक्त 6,000ची लीड त्यांना वरळीमध्ये मिळालेली आहे. हे वास्तव आहे, आपण स्वीकारलं पाहिजे. त्यांनी बोरिवलीचा उल्लेख केला. अतुल भातखळकर मराठी आमदार आहेत, मनीषाताई चौधरी मराठी आमदार आहेत, त्यानंतर सुर्वे साहेब ते देखील मराठी आमदार आहेत. अशा प्रकारचे मराठी आमदार बोरिवलीमध्ये आहेत. त्यामुळे तिथल्या मराठी माणसानं, बोरिवलीची मराठी माणसं नाहीत का मग? बोरिवलीच्या मराठी माणसाने देखील भारतीय जनता पार्टीला साथ दिलेली आहे. घाटकोपरच्या मराठी माणसाने देखील भारतीय जनता पार्टीला साथ दिलेली आहे. वरळीच्या मराठी माणसाने देखील भारतीय जनता पार्टीला साथ दिली आहे. परंतु आतापर्यंत भारतीय जनता पार्टी हा फक्त गुजराती आणि उत्तर भारतीयांचा पक्ष म्हणून अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न कायम विरोधकांकडनं केला जातोय. त्याला यावेळेला मुंबईतल्या मतदारांनी चोख प्रत्युत्तर दिलंय आणि ज्या ठिकाणी मराठी बहुल भाग आहे त्याही ठिकाणी, म्हणजे याच्या आधी देखील आम्हाला द्यायची, याच्या आधी जर आम्हाला मिळाली तर आम्ही मुंबई महापालिकेमध्ये 84 जागा जिंकू शकले असतो का? 2017 साली आम्ही आणि शिवसेना वेगवेगळे लढले होतो. आम्ही आणि उद्धव ठाकरे वेगवेगळ्या पद्धतीने लढलो होतो. त्याही वेळेला शिवसेनेच्या खालोखाल भारतीय जनता पार्टीला मत मिळालं, परंतु कायम उत्तर भारतीय आणि गुजराती मारवाडी मतच भारतीय जनता पार्टीला मिळतात अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला जात होतो. मला वाटतं मुंबईच्या मतदारांनी त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे आणि यावेळेला महायुतीच्या सोबत मुंबईकर आपल्याला बघायला. बरं, म्हणजे फक्त उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी एवढीच मतं भाजपसोबत नाहीत, तर मराठी मतं सुद्धा भाजपसोबत आहेत असं तुमचं वक्तव्य आहे या बोलण्यामधनं. अर्थात नवनाथ, हे म्हणत असताना आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे की यावेळेस भाजपसोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना नसली तरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना नक्की आहे. त्या मतांचाही फायदा झालेला आहे, जसा महायुतीला सुद्धा वेगवेगळ्या मतांचा फायदा झालेला आहे. सचिन अहिरजी, येस, तुमचं बोलणं पूर्ण करा. नाही, एक ऍडिशनल मी सांगू इच्छितो. मनसे पण होता ना तुमच्या बरोबर. हो,
आज माहीमध्ये जर आघाडी नाही, दिसत आम्ही असेल तर नाही ते मनसेचे म्हणतोय. मुळे पण आहे. मनसेची पण तोही आम्हाला फॅक्टर तुम्ही ते मनसेची साथ मिळाली. सोयीनुसार करतायत, सोयीनुसार करताय. आम्ही कधीही नरेटिव्ह दिलेलं नाही की तुम्हाला हा विशेष समाजात आहे. प्रत्येक पक्षाला, राजकीय पक्षाला मराठी मतं ही मिळत आहे. पण ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री आणि मुंबई भाजप जे नरेटिव्ह करतायत की आम्हाला मराठी मतं जास्त पडलेली आहे, हे मला वाटते नरेटिव्ह चुकीचं आहे असं माझं मत स्पष्ट करतं. आम्ही काय असं बोललो नाही की तुम्हाला काहीच मतं पडलेली नाहीये. अहो ते दाखवा ना, तुम्ही विधानसभा न्याय होऊ द्या ना. माझं म्हणणं आहे की तुम्हाला माझा वैयक्तिक सल्ला आहे की बूथ वाईज तुम्ही मराठी मतदारांची आकडे तयारी करा आणि पूर्ण एनालिसिस करा. एकनाथजी एक एनालिसिस करा तुम्ही, मी आपण करा. इलेक्शन कमिशनचा स्टॅम्प मारा, पण ते स्टॅम्प खरं असलं पाहिजे असं बघा आणि आपण डिबेट करू. सचिन अहिरजी, तुमचा मुद्दा झाला. ईशान्य मुंबईमध्ये मराठी उमेदवार आहेत. क्विकली प्रत्येक ठिकाणी त्यांना मतं मिळाली. तुम्ही सांगता शिवाजी मानकोड मधून निवडून आले. आई साहेब प्लीज मी विनंती करते, थांबा. नवनाथचं बोलणं पूर्ण होते, वेळ संपले. नवनाथ, कविता आकडेवारीमध्ये अशी ते स्पष्ट दिसतंय की मुंबईतला मराठी आणि मुंबईकर हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत आहे. आम्हाला मनसेचा देखील फायदा झालेला आहे, परंतु एका विशिष्ट वर्गाच्या जोरावर काही जागा यांनी जिंकलेल्या आहेत. हे माझं वास्तव आहे. शिवाजीनगर मानकुटकाचं उत्तम उदाहरण आहे. मुंबईकरांच्या डोळ्यासमोर बरं सचिन अहिरजी, फक्त 2 वाक्यात प्लीज, वेळ संपली आहे. माझा एवढंच म्हणणं आहे की बाबा आमचं काहीही आक्षेप नाहीये की बाबा त्यांना मराठी मतं मिळाली नाही किंवा नाही, विशेष नाही. एवढंच जर पुलका असतं तर त्यांनी मराठी उमेदवार दिले असते ना. ते त्याच्यात मी जात नाही. एक सीट सोडून तुम्ही दिलेलेच नाहीये प्रत्येक ठिकाणी, तुम्ही बघा. मला असं वाटतंय की या चर्चेमध्ये बरेच महत्त्वाचे मुद्दे पुढे आलेत, पण एक मुद्दा आहे ज्याच्याकडे आपण मतदार म्हणून लक्ष द्यायला पाहिजे. मग ते राजकीय पक्ष असू देत, सामाजिक कार्यकर्ते असू देत किंवा तुमच्या माझ्यासारखे सामान्य मतदार असू देत. कुठल्याही मतदाराला त्याचा धर्म, त्याची जात, त्याचं राहण्याचं ठिकाण यावरून राजकीय पक्षांनी सोयीनुसार विभागणी करणं हे खरं तर सोपं असू शकतं. पण मतदार जर स्वतःची ओळख तीच ठेवत असेल तर ते मात्र लोकशाहीसाठी धोक्याचं आहे. त्यामुळे राजकीय पक्ष तुमचं मत मराठी मत म्हणून किंवा मराठेतर मत म्हणून पाहू शकतात, पण मुंबईकर आपलं मत कसं पाहतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस मुंबईकर आपल्या मताची ओळख मुंबईकर म्हणून करेल त्यावेळेस राजकीय पक्षांची त्याचं मत मराठी माणसाचं मत आहे की मुस्लिम माणसाचं मत आहे असं विभाजन करण्याची हिंमत दाखवणार नाही. हा आपल्या सगळ्यांसाठी धडा आहे, मतदारांसाठी धडा आहे. सचिन अहिरजी आणि नवनाथ बन, तुम्ही दोघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात. आपल्या दोघांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. या विशेष चर्चेमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.